चला आता आपण आतुरतेने ज्या पहिला फायनल मॅन ऑफ द मॅच आहे, ग्रामीण मॅन ऑफ द मॅच आहे. दोघांना एक एक बोलवायचं. हां एक बोलवायचं. दादा हा जाऊन ते दोघांना एकसाथ बोलवा. हा तेच सर. टुर्नामेंट बेस्ट फिल्डर वॉर्ड मध्ये हा किरण पाटील. खरं तर एक सत्कार राहिलाय, ज्यांनी मात्र 5 दिवस अचूक मात्र गुणलेखन केले. खरं तर आम्ही हे नाव विसरलोय. निकेत पाटील, एकदा निकेत पाटील जोरदार तालियां जाऊन दिले. जबरदस्त गुणलेखन म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. या निकेत पाटीलचा आपल्याला एक छोटासा सत्कार करायचा आहे. निकेत पाटील एक जबरदस्त गुणलेखक. 5 दिवस गेल्या 5 रात्रीमध्ये खरं तर घरी जायला त्यांना 4 ते सकाळचे 5 वाजता पेण परिसरातून आलेला हा गुणलेखक यस पेण तालुका, आणि खरं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे निकेत पाटील. निकेत पाटीलचा सत्कार करायचा आहे. गुणलेखक निकेत पाटीलचा सत्कार करायचा आहे. गुणलेखक यस 5 दिवस ज्यांनी मात्र डोळ्यात तेल घालून जबरदस्त मात्र गुणलेखन केलं. मी आदरणीय दीपक म्हैसूर सर तुम्हाला विनंती करतोय, निकेत पाटील यांचा मात्र छोटासा सत्कार करायचा आहे. तालियां जाऊन दे मित्रांनो निकेतसाठी. खरं तर 5 दिवस ज्यांनी मात्र अचूक गुणलेखन केलं आणि आपल्या नावाची चर्चा, आपल्या नावाची भुरळ आता सध्याच्या घडीला ती पडणार आहे, तेच म्हणजे आमचे गुणलेखक निकेत पाटील. पहला एक गाव एक संख्या दे के खत्म करा. दोनों का है ना. हाँ पहला उन लोग को दे. एक गाव एक संख्या दे. चला फायनल मॅच मध्ये खरं तर चांगली कामगिरी राहिलेली आहे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच गूगल पे करायला लागलो तुला. शुभमकडे नंबर आहे ना. काय बोलले. हा हा चला फायनलचा मॅच ग्रामीण विभाग. खरं तर आज जी फायनलची मॅच रंगलेली आहे, खरं तर दीपक सरांनी सांगितलं वर्षानुवर्ष मात्र हा फायनलचा सामना मात्र त्याची आठवण नक्कीच येणार आहे. या फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खरं तर चांगली कामगिरी केली आहे या खेळाडूंनी, आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय जिशान शेख आणि निशांत RCC पेठ याच्या दोघांनी. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच जिशान शेख आणि निशांत. खरं तर एकाने मात्र विनिंग चौकार ठोकलाय आणि एकाने चांगली गोलंदाजी केली आहे. या दोघांनी यायचंय. एकदा जोरदार तालियां जाऊन दे या दोन्ही खेळाडूंसाठी. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच. जिशान शेख आणि निशांत. खरं तर या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरदार तालियां जाऊन दे मित्रांनो. नाव काय सरांचं. नंतर ज्या स्पर्धेमध्ये खरं तर चांगलं क्षेत्ररक्षण ज्यांनी मात्र केलं, आपल्या नावाची छाप मात्र सोडण्याचा प्रयत्न मात्र झालाय. ग्रामीण क्रिकेट बेस्ट फिल्डर कोण आहे. चला मी आमंत्रित करतो जावळे संघाचा बाप खेळाडू आहे प्रशांत खरत.
चषक 2025चा बेस्ट फिल्डर प्रसाद खरात. प्रसाद खरात जोरदार तालीम मित्रांनो. मनोज कोळी सर या. खर तर योगिता धर्मा कोळी यांनी पुरस्कृत केलेला हा सुंदर असा कूलर खर तर शरद कोळी यांची बहीण आहेत त्यांनी मात्र पुरस्कृत केलेले कूलर टूर्नामेंट ऑफ द बेस्ट फिल्डर प्रसाद खरात एका जोरदार तालीम मित्रांनो. त्यानंतर या स्पर्धेमध्ये त्यानंतर या स्पर्धेमध्ये खर तर भल्या फलंदाजाच्या दांड्या गुल केल्या आणि अप्रतिम मात्र षटक ज्यांनी हाताळलं. खर तर आपण जर विचार केला तर कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2025चा बेस्ट बॉलर कोण आहे आणि कोण आहे बेस्ट बॉलर. ग्रामीण विभागातला हा संघ आहे आणि ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये 6 विकेट घेतले. नाव आहे रातो के कातिल या संघाचा बंटी जोशी. सुनीता वैती मॅडम खर तर यांच्या शुभास्ते आपण हा पुरस्कार देणार आहोत. या शिल्पा राक्षे मॅडम या तुम्ही सुद्धा खर तर योगिता धर्मा कोळी यांनी मात्र पुरस्कृत केलेला हा कूलर आपण आज बेस्ट बॉलर बंटी जोशी त्याच्या दारासमोर 13 बाईक आणि एक 4 व्हीलर कार मात्र उभी आहे. हाच मात्र रायगडचा एक दमदार मात्र खेळाडू. जोरदार तालीम मित्रांनो. टीम बोला नहीं 12 जन को ही बोला कोई नहीं. त्यानंतर या स्पर्धेमध्ये खर तर त्याच्या बॅट मधनं धावा लीक झाल्या. मोठ्या षटकार ज्यांनी ठोकले आणि आपण जर विचार केला तर कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2025चा या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समॅन ठरलाय तोच म्हणजे सचिन राजक. वाशी संघ 37 बॉल आणि 90 धावा या स्पर्धेमध्ये त्यांनी कुठल्या या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समॅन सचिन. दीपक सर मला विनंती करतो तुमच्या शुभास्ते आपल्याला या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समॅनचा पारितोषिक मात्र द्यायचं आहे. खरं तर योगिता धर्मा कोळी खरं तर शरद कोळी यांची बहीण आहेत त्यांनी पुरस्कृत केलेले सर्व पारितोषिक खरं तर आज जोरदार तालियां जाऊन दे. आता वैयक्तिक मात्र पारितोषिक मात्र संपलेलं आहे कारण मॅन ऑफ द टुर्नामेंट आपण नंतर घोषित करणार आहोत. त्यानंतर ग्रामीण या 3 संघांनी मात्र सुपर 3 मध्ये प्रवेश केला आणि 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस आपल्याला द्यायचं आहे. कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2025चा खरं तर 3ऱ्या क्रमांकाचा संघ मी आमंत्रित करतो सुनील स्मृती जावले संघ या पूर्ण टीम घेऊन यायचं. एकदा जोरदार तालीम जाऊन दे. सुनील स्मृती जावले संघ. यस सुनीता वैती मॅडम तुमच्या शुभास्ते मात्र सुंदर अशी ट्रॉफी आणि कॅश प्राइज आपल्याला द्यायचं आहे. सुनील स्मृती जावले बरोबर या पूर्ण टीम या. यस महेश कोहली मोरावे गावातले सुपुत्र आमचे मेवणे खरं तर चांगली कामगिरी राहिली. 3रा क्रमांक मात्र ज्यांनी पटकावलाय कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2025.
धन्यवाद. सुनील स्मृती जावळे संघ खरं तर चांगली कामगिरी झाली आहे. खरं तर कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2025 चे रनर अर्थातच मॅच मात्र जबरदस्त झाली फायनलची, पण वर्चस्व गाजवलं पेठ संघाने. या मी आमंत्रित करतो ग्रामीण क्रिकेट मधनं आलेला हा रनर अप फोर्थ फिटनेस वाशीगाव यायचं लवकर. यस तुषार सावंत खरं तर यांनी पॅक केलेला संघ. यस अविनाश राणे सर तुम्हाला विनंती करतोय. दीपक सर वैती मॅडम या तिघ एकदा जोरदार ताल्यांनी मित्रांनो रनर अप आहेत या स्पर्धेचे. बघा काय सामना झाला होता. कधी वाशी तर कधी पेठ तो वाशी, पण बाजी मारली खरं तर पेठ संघाने. पूर्ण वाशी गाव आता. यस 75,000 रुपयाचं कॅश प्राइस आणि एक आकर्षक ट्रॉफी. यस योगेश भगत अर्थातच ग्यारो आज दिवस गाजवला मित्रा, कारण पहिल्या मॅच पासून चांगली सुरुवात मात्र केली. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊन मित्रांनो वाशी गावासाठी. काय कामगिरी राहिली. फायनलची मॅच कशी असावी तर अशी असावी. त्यानंतर स्पोर्ट्समैन स्पिरिट के लिए बोला ना उसको. कल गए ना वर्सोवा वाला टीम का ना, गए ना उधर कल रात को गए उन लोग. है उन लोग. बोला ना कैप्टन है इधर कुछ तो. किधर है? अरे तू बुला तो बेस्ट. वर्सोवा का टीम कल रात को जो हारा ना उसको बुला ना कैप्टन. बोलो चला बोलो नाव पर खरं तर BMW मागणी सायकल खरं तर धीरजसाठी जोरदार ताल्या होऊन जाऊन मित्रांनो. आज त्यांचे वडील इथं नाही आहे, पण त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांनी मात्र आपल्याला ही 2 व्हीलर सायकल असं आपण म्हणूया त्यांनी पुरस्कृत केली होती. धीरजसाठी जोरदार ताल्या होऊन जाऊन मित्रांनो. यस बॅटचा आपण जर विचार केला तर आकाश तारेकर कंपनी आपण जर विचार केला तर एसची बॅट आपल्याला पुरस्कृत केलेली आहे. 70-70च्या माध्यमातून सागर जाधव यांनी मात्र पुरस्कृत केलेली आहे. आता ही सायकल आहे, एक गाणं आहे आओ चलो डार्लिंग चले डबल सीट. हे तर गाणं तुम्ही ऐकलं असेल, पण या सायकलसाठी मात्र ते कोणाला डबल सीट देणार आहे. आपण कोण आहे या स्पर्धेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट कोण आहे. खरं तर ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये 38 बॉलमध्ये 112 धावा केल्या आणि गोलंदाजी करत असताना 7 विकेट आपल्या नावावरती केले योगेश भगत उर्फ ग्यारो मॅन ऑफ द टुर्नामेंट. एकदा योगेशसाठी जोरदार ताल्या होऊन जाऊन मित्रांनो. BMW ची सायकल आणि खरं तर एस कंपनीची बॅट आणि एक सुंदर अशी ट्रॉफी सागर जाधव यांनी पुरस्कृत केलेली आहे. योगेश सायकलवरती घ्यायचं. फक्त हात ठेव ना, हात ठेव ना. योगेश थांबायचं आहे. खरं तर अशी स्पर्धा ही मुंबईची स्पर्धा आहे. खरं तर तुमच्या नवी मुंबईमध्ये अनेक स्पर्धा होतात.
खर तर ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळता नवी मुंबईमध्ये आज आपण जर विचार केला तर मुंबईची स्पर्धा आमची आदरणीय खरं तर या विभागाचे भाग्य विधाता काय म्हणाल या स्पर्धेबद्दल आणि फायनलची मॅच तुमच्या जीवनाची इम्पॉर्टंट मॅच होती का? प्रथमतः मी खरोखर दादांचा आभार मानेन कारण की वाशीगाव संघाला इथे खेळण्याची संधी दिली आणि खरोखर मला तर वाटतं दादांनी बरोबर बोललं. प्रथमतः मी असं बघितलं की 3 वाजले तरी सर्व मंडळी आहे इथे. खरोखर आश्चर्यचकित गोष्ट आहे. यांचा खरोखर मनापासून आभार मानतो मी. मॅच भरपूर रोनक झाली आणि प्रेक्षकांचं मनोरंजन झालं. त्याच्यासाठीच क्रिकेट असतं कारण की आम्ही आमचे प्लेयर प्रॅक्टिस करून सुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठीच खेळत असतो. आमचं नाव प्रेक्षकच करतात आणि तुमच्यासारखे टुर्नामेंट भरून आमचं नाव होतं. एक गोष्ट आवर्जून सांगेन खरं तर ज्याच्या नावाची स्पर्धा तो आज आपल्यामध्ये नाही आहे. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी छाती टोकून सांगितलं की आज जो काय आहे खरं तर मोठं नाव कशामुळे झालं तर शरद याला मात्र आपल्या संघामध्ये चान्स दिलं होतं आणि शरदचा आशीर्वाद गॅरोवरती. शरद खरं तर गॅरो काय म्हणशील शरद आपल्यामध्ये नाही आहे आणि तो जाता जाता म्हटला तुला त्यांनी चांगला खेळाडू बनवलाय काय म्हणशील शरद बद्दल? खरोखर मी शरदला खूप शाळेत होतो तेव्हापासून मी ट्रॉम्बे क्रिकेट खेळायला आलो होतो पण खरं तर अश्रू अनावर झाली. चला बेस्ट ऑफ लक जाऊया आता. खरं तर फायनलची मॅच मात्र त्यांनी जिंकलेली आहे आणि ग्रामीण क्रिकेटचा फायनलचा वर्सोवा संघ आतिश कॅप्टन यायचं आहे. वर्सोवा संघाचे आतिश वर्सोवा आहेत का? वर्सोवा संघाचे कॅप्टन आतिश वर्सोवा संघ यस बेस्ट स्पोर्ट्समॅन ऑफ स्पिरिट ज्यांनी दाखवली म्हणजे चांगला खेळ इमानदारीचा खेळ. यस खरं तर पेशन्स मात्र त्यांनी ठेवलं. खरं तर आपण जर विचार केला तर ज्यांनी आपल्या स्पर्धेला सपोर्ट केला कारण जो निर्णय होता त्यांनी मान्य केला. वर्सोवा संघ इतर उपस्थित आहे का? या खरं तर एक स्पेशल अवॉर्ड आहे या स्पर्धेच्या माध्यमातून स्पोर्ट्समॅन ऑफ स्पिरिट. खरं तर एक वेगळे अवॉर्ड या लवकर दावत येत आहेत. एक वेगळे अवॉर्ड आहे खरं तर स्पोर्ट्समॅन ऑफ स्पिरिट ज्यांनी चांगलं खेळ दाखवलं हा अवॉर्ड द्यायचा आहे. मी विनंती करतोय दीपक सर तुमच्या सुभाष से हा अवॉर्ड मात्र द्यायचा आहे. यस मानधन आहे खरं तर कॅश प्राइज आहे. एकदा जोरदार ताली वाजवा मित्रांनो. 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला आता ज्याच्यासाठी मात्र मोठी लढत झाली आणि शेवटी बाजी मारली रातों के कातिल असं या संघाला म्हटलं जातं. असं आपण म्हणूया अंधेरी रातों में सुनसान राह पर जो टीम निकलती है हर टूर्नामेंट जीतने के लिए नाम है इनका प्रकाशपुती आरसीसी पेट मानकरी ठरलाय कैलासवासी शरद पोलीस स्मृती चषक 2025 चा या स्वागत असेल. यस अविनाश राणे सर आणि दीपक सर आणि आरसीसी पेट संघ बसून घ्यायचा आहे. प्राऊड मोमेंट खरं तर यांना रातों के कातिल का म्हटलं जातं त्यांनी ते दाखवलं. मॅच हारला होता पण त्यांनी मात्र ती मॅच जिंकली. शेवटचा जो शॉट होता कंचा सुपला शॉट डावा का उजवा
यस 1,50,000 रुपये आणि एक आकर्षक ट्रॉफी कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2025 चे मानकरी ठरले. चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट रातो के कातिल प्रकाश स्मृती RCC पेठ. शोचे घ्यायचा आहे खर तर थोडीशी वार्तालाप करेल. विजय असो बंटी जोशी 13 बाइक आणि एक 4 व्हीलर. सोचे आइए सोल शेख पैसे पहिले खिशात टाका. काय म्हणाल खरं तर रातो की कातील तुम्हाला का म्हटलं जातं. आज सर्वांनी मात्र तो खेळ बघितला. हारलेली मॅच तुम्ही जिंकलेली आहे. दीपक दादाचं हे अरेंजमेंट आणि फायनलची मॅच आयुष्यामध्ये तुम्ही असंख्य मॅचेस खेळला असेल. खरं रात्रीचे आता सकाळचे म्हणूया आपण सकाळचे 3:30 वाजलेले आहेत. तर असा क्राऊड आणि ही फायनलची मॅच कधी तुम्ही खेळली का. नक्कीच आमचे असे भरपूर मॅचेस झालेत. आम्ही लास्ट बॉलपर्यंत मॅच सोडत नाही आणि दादाचा मी टॉसला पण कौतुक केलेला का एवढे मी भिवंडीपासून इथपर्यंत मुंबईपर्यंत आलो बट असा कुठला आयोजक नाही बघितला जे फर्स्ट बॉलपासून लास्ट बॉलपर्यंत राहतं. आणि इथं मी असा 3rd इयर आहे माझा इथं खेळतोय. असं नाही वाटलं का मी एवढे लांबून इथं खेळायला आले. एवढा करण आणि त्यांची फॅमिली पूर्ण ट्रॉम्बे सर्वांचा एवढा सपोर्ट होता असं वाटत होतं का मी माझ्या गावात खेळतोय. आणि स्पर्धा जिंकली. खरं तर ही कितवी ट्रॉफी आहे आम्हाला तर माहिती नाही. कारण रातो की कातील म्हटलं तर अख्ख्या रायगड पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे नाव प्रसिद्ध आहे RCC पेठ. ही ट्रॉफी क्रमांक कितवी आहे. असं आम्ही मोजत नाही. मोजले तेवढे कमी होतात. जेवढे येतात आपण घेत राहतो. मित्रांनो 2025 चे मानकरी. चला आता आपण जाऊया वॉर्ड क्रमांक 145 चे जे मात्र ट्रॉम्बे चिताक्यान दत्तनगर पायलीपाडा संघ. खरं तर प्रथम आपण फायनल मॅचचा आपल्याला अवॉर्ड द्यायचा आहे. वॉर्ड क्रमांक 145 ची जी फायनल झाली डॉल्फिन आणि फिरोज 11 त्या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. डावपुरे फलंदाज 14 चेंडू 14 रन और 30 रन बने उनके पल्ले से. चांद फाइनल मैच के मैन ऑफ द मैच. चांद जब अच्छे बल्लेबाज पवेलियन में थे तभी चांद ने अच्छी बल्लेबाजी की. यस नित्या कुट्टी मैडम तुम्हाला विनंती करतोय. नित्या कुट्टी मैडम आपको मैं गुजारिश करता हूँ आपके शुभ हाथों से चांद को इस फाइनल मैच का मैन ऑफ द मैच देकर उन्हें नवाजा जाएगा. यस चांद के लिए जोरदार तालियां हो जाए. मैन ऑफ द मैच सॉरी मैन ऑफ द चला चलते अगले प्राइज की तरफ जो इस टूर्नामेंट का बेस्ट फील्डर वर्ल्ड क्रमांक 145 के जो टीम यहां पर शिरकत की थी उसमें बेस्ट फील्डर का खिताब डॉल्फिन के यामीन. बेस्ट फील्डर डॉल्फिन के यामीन 2 कैच और 1 रन आउट.
कैलाशवासी शरद कोहली स्मृति चषक 2025 के बेस्ट फील्डर वार्ड क्रमांक 45 टीम है डॉल्फिन, नाम है यामीन। चलते नेक्स्ट अवार्ड की तरफ। इस टूर्नामेंट के बेस्ट बैट्समैन जिनके बैट से 4 बेस्ट बॉलर है, इस टूर्नामेंट का बेस्ट बॉलर 4 मैच में 6 विकेट जिसने लिए डॉल्फिन के सोहेल। यस धर्मा काका, तुम्हाला विनंती करतोय शरद यांचे वडील या स्पर्धेचे बेस्ट बॉलर डॉल्फिनचे सोहेल। उसके बाद में टूर्नामेंट ऑफ द बेस्ट बैट्समैन मैं यहां पर आमंत्रित करता हूं। 23 गेंदों का सामना किया, 47 रन जिसने बनाए। फिर से एक बार मैं डॉल्फिन के अजिंक्य बेस्ट बैट्समैन कैलाशवासी शरद कोहली स्मृति चषक 2025 के बेस्ट बैट्समैन वार्ड क्रमांक 45 की ये टीम डॉल्फिन 23 बॉल और 47 रन। मनोहर कोहली इनके शुभ हाथों से यहाँ पर एक ट्रॉफी और कैश प्राइज। काय देऊ सेकंड केलं तसंच कर। 2025 के इस टूर्नामेंट के रनर अप आइए डॉल्फिन टीम। कैलाशवासी शरद कोहली स्मृति चषक वार्ड क्रमांक 145 की रनर अप टीम। एकदा जोरदार तालियां मित्रांनो। रनर अप पहली तरह की डॉल्फिन टीम। एक विकेट है का 10 विकेट है? एक विकेट है, एक विकेट है। अरे इधर इधर सेंटर में आओ ना, गुड्डू भाई सेंटर में आओ। यस सर, जोरदार तालियां हो जाइए। सोहेल कैप्टन, अब देखिए इतनी बड़ी ट्रॉफी है। डॉल्फिन टीम वार्ड नंबर 145 इस टूर्नामेंट की रनर अप टीम। कैप्टन सोहेल 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 आना आना। मेरा आवाज बेटा समीर क्या करेंगे?
सबसे पहले दीपक सर, जिनकी वजह से आज ये टूर्नामेंट हो रही है, जिनकी वजह से आप फाइनल में आए और आपको भी यहाँ पर चांस दिया, यानी देखिए हर टीम को मौका दिया। तो इस टूर्नामेंट के बारे में और दीपक सर के बारे में क्या कहेंगे? टूर्नामेंट के बारे में कुछ कहा नहीं जा सकता क्योंकि बहुत ही अद्भुत टूर्नामेंट हुआ है। 3 साल से जो उन्होंने करा है, एक एक स्टेप आगे करते जा रहे हैं। वो एक एक उनका जो है टूर्नामेंट में बढ़ोतरी होते जा रही है। और जो हम लोग को चांस मिला, हम लोग ये फर्स्ट था यार, अभी ये हम लोग एक्सपेक्ट करेंगे आगे ये इसमें और ज़्यादा बड़ा हो कुछ टूर्नामेंट के लिए। और हम लोग ने जो खेला, हम लोग की दोनों टीम आपसी दोस्ती में बेहतर है, तो हम लोग को फाइनल फाइट करने भी ना थोड़ा अच्छा लग रहा था। बस वो मैच के बाद हम लोग सब दोस्त है, भाई है। बाकी सब जो टूर्नामेंट रहा, टूर्नामेंट लाजवाब रहा और पूरा फाइनल तक हमारी दोस्ती सबकी बढ़ रही। और आगे जो रहा साथ देने के बाद टूर्नामेंट में पहले से लेके एंड तक सबने साथ दिया। और पूरी टीम जो ऑर्गेनाइजर है, सब ने पूरी पब्लिक ऑडियंस को लेके चली। जो ऑडियंस को लिया वो टूर्नामेंट सक्सेसफुल कर दिया है। धन्यवाद समीर के लिए, जोरदार ताली हो जाए। उसके बाद में इस टूर्नामेंट का मैन ऑफ द सीरीज कौन है? दिल के करीब होने वाला अवार्ड, जोर का आवाज नहीं आ रहा है। कौन है मैन ऑफ द सीरीज? फिरोज 11 के हुसैन। 70 रन अपने बैट से टूर्नामेंट में बनाए। यस हुसैन, अब तो बोलना होगा। देखिए फाइनल का अवार्ड देने से पहला बोलना विजय खरं तर एक विकेट के लिए भाई मेरे लाइफ में मैंने कभी नहीं सुना, न कभी ऐसा होगा। तो एक विकेट के लिए 20,000 रुपए का कैश प्राइज था। अब वो खुश नसीब गेंदबाज विजय के लिए जोरदार ताली हो जाएगा। एक विकेट के लिए 20,000। विजय 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 बोलावं लागेल। 20,000 भेटले। पहिला प्रश्न, गर्लफ्रेंड आहे का? नाही याच कारण 20,000 रुपयाचं कॅश प्राइज भेटलं। आणि असं प्राइस तुझ्या जीवनामध्ये, आणि तू प्रत्येक स्पर्धा खेळला असेल, एक विकेट साठी 20,000 असं कुठं अनाउन्समेंट सुद्धा झाली होती का? अशी अनाउन्समेंट कुठेच नाही झाली आणि पहिल्यांदाच भेटलेलं कॅश प्राइज एवढं मोठं। 20,000 रुपये। खरं तर काय करशील या 20,000 रुपयाचं? बघू ते नंतर। नाही गर्लफ्रेंड आहे का? नाही तर जम्मू काश्मीरला जाशील। एकदा जोरदार ताल्यावर जाऊन त्याचं 20,000 रुपये विकेट साठी। आता आपण जर बँड 1 मिनिट बँड जरा बंद करा 2 मिनिटं बँड। अरे बाबा 2 मिनिटं बंद करा जरा। नाही अकल नाही ना। चला भाई तुम्ही जल्लोष करा बरा। 10 मिनिटाचा ब्रेक घ्या जरा। बँड भाई तर मनोगत मात्र व्यक्त करणार आहे, पण आपण खरं तर सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत राहिलेली आहे। पाटील 11 आणि आई गावदेवी 11 जोरदार ताल्या जाऊन दे मित्रांनो। आणि त्यानंतर खरं तर जवला सुकवण्यासाठी ज्यांनी 5 दिवस आपलं मन मारून मात्र ही जागा दिली, खरं तर
मेहनत आहे आणि ट्रॉम्बे कोळीवाडा म्हटलं तर मच्छीमार त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे, पण तो व्यवसाय बाजूला ठेवला. एकदा या तिघांसाठी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. पाटील 11 आई गावदेवी 11 आणि ज्यांनी मात्र जवला सुकवलेला नाही आहे 5 दिवस, त्यांचं विशेष आभार. जाऊया आता भाईंकडे जे मात्र आपलं मनोगत मात्र व्यक्त करणार आहेत. हेलो, 5 दिन अपुन ने खेला यहाँ पे, बहुत सुंदर तरीके से मैच हुआ है, कोई झगड़ा नहीं, कोई बोलचाल नहीं. ट्रॉम्बे चीता कैंप के लिए एक टूर्नामेंट और करूंगा मेरी तरफ से और सब खेलेंगे इस बार, ये वादा है. इससे अच्छा टूर्नामेंट अपन बनाएंगे, ये वादा है. बस साथ दो और मोहब्बत से खेलो और कुछ नहीं. धन्यवाद. पण आपलं सुद्धा कर्तव्य आहे की एकदा जोरदार दीपक सरांसाठी एकदा टाळ्या वाजवा मित्रांनो. यस, खरं तर आई गावदेवी आणि पाटील 11 आणि हे जवळ सुकवणारे आहेत. खरं तर त्यांच्या माध्यमातून सर तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आल्यात. खरं तर तुम्ही साथ दिलेली आहे आणि खरं तर एकमेकाला सहाय्य करू. खरं तर आता ही स्पर्धा इथं मात्र संपन्न झालेली आहे. सर्वांना अच्छा सॉरी संपन्न झालेली नाही आहे. खरं तर या आपण वर्ग क्रमांक 145 चे मानकरी या स्पर्धेचे विनर फिरोज 11 याचा